नमस्कार मित्रांनो, आणि आज या व्लॉगमध्ये आपण जात आहोत शिर्डीला। 3 वर्ष झाली आम्ही शिर्डीचा प्लॅन करतोय, पण प्लॅन काय होत नव्हता। आमच्या गावचं सुंदर असं साई मंदिर या ठिकाणी आहे आणि मंदिरात पाया पडल्यानंतर लगेच निघालो आम्ही। खरं तर आम्हाला लवकरच निघायचं होतं, पण वैभवच्या ब्रिजामध्ये CNG भरायला वेळ गेला आणि बंटी आणि भूषण यांची जवळजवळ तयारी व्हायला अर्धा तास गेला। नवीन CNG गाडी शिर्डीला घेऊन जाण्याचा आग्रह वैभवचा होता आणि त्यामध्ये शिर्डी ट्रिप म्हणजे मजा काही वेगळीच असते। ॲक्च्युली आमच्या 2 गाड्या आहेत, एका गाडीमध्ये आम्ही आहेत आणि दुसऱ्या गाडीमध्ये वैभव पालेकर, तेजस, कृष्णा आणि विशाल परीट आहे। ह्या गाडीमध्ये मी, भूषण, बंटी, भावेश, अमन आणि शंभू। पावसाळ्याची सुरुवात आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहेत आणि झाडंही एकदम टवटवीत झालेली दिसतात आहेत। त्यामुळे घाटात जाण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि त्यातल्या त्यात या प्रवासामध्ये आमच्यासोबत असणारी सर्वच मंडळी खूप मजेशीर आहेत। ती पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहेत। आणि आम्ही येऊन थांबलो भुईरवाडी या ठिकाणी। स्पेशली आंबे या ठिकाणी दिसलेले आहेत आणि त्या आंबेच खाण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत। काका एक आंबा द्या, 10 रुपये झाले, भूक लागले हो। अख्खी पार्टी नाही घेऊ शकत, पैसे नाही उरत, प्लीज काका प्लीज। 10 रुपये यावर घाला बाबा। आणि इकडे बघा, आंब्यांचे पैसे मी देणार नाही असं भूषणचं मत आहे। जर इकडे आलात मार्शद मध्ये तर आमच्या काकांकडून आंबे नक्की घ्या। काय काका नाव तुमचं? कांताराम। इथेच असतात काका? कुठे असतात तुम्ही बसलेले? इथेच बसलेले असतात आसपास। नक्की घ्या मित्रांनो, आमची सर्व मंडळी घेईल तुमच्याकडून येणारी। काकांचे आंबे खरंच ओरिजिनल आहेत आणि गोड सुद्धा आहेत। आता बघूयात वैभवच्या प्रतिक्रिया। आपण पाहू शकता। प्रवासाचा आनंद घेत आम्ही पोचलो घाटामध्ये। कल्याणनगर रस्त्यावर माळशेज घाट आहे। आत्तापर्यंत पावसाळी पर्यटन स्थळ म्हणून हे प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर व माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे। पावसाळ्यात दाट धुक्याची शाल पांघरलेला हा डोंगर दऱ्याचा परिसर पर्यटकांना वेड लावणार आहे। आता घाटामध्ये पर्यटकांसाठी विशेष पॉईंट्सही केले जात आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणारच आहोत। आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळूवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात नक्कीच यायला हवे। खूप सुंदर आणि मनमोहक असे दृश्य पावसाळ्यापूर्वी या घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पावसाळ्यात खूप पर्यटकांची गर्दी असते। पावसाळ्यातच नव्हे तर एरवीसुद्धा बहुसंख्य लोक खास माळशेजचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी या घाटात भेट देत असतात। खूप वेळ झाला गाडीमध्ये आहोत आणि सगळ्यांना प्रचंड भूक लागलेली आहे, त्यामुळे बोगद्याजवळ थांबण्याचा विचार आहे। सरळच आणि सगळ्यांना भूक लागले त्यासाठी आमचा माळशेज मधला सर्वात फेवरेट स्पॉट अर्थात बोगद्याजवळचा वडापाव आणि चहा। वडापाव आणि चहाचा सर्वजण या ठिकाणी आनंद घेत आहेत। भूषण, विशाल आणि अमन आणि शंभू यांनी स्वतःसाठी 12 वडापाव घेतलेले आहेत। टेलर बैलाचे मालक विशाल परीट चहाचा आनंद घेत आहेत आणि इकडे तेजस आणि कृष्णा वडापावच्या बिलावरून टेन्शनमध्ये आल्यासारखे वाटत आहेत। आणि नाश्ता करून झाल्यानंतर लगेचच बनकर फाट्याला बंटीला 20 रुपयात फ्रेश आईस्क्रीम पाहिजे, त्याची तो मागणी करतोय। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत ते पुढील थांब्यासाठी अर्थात कवठे कमळेश्वरला। भेटूयात त्या ठिकाणी। मध्ये जेवणाचा हॉल्ट असणार आहे।
आणि जेवणासाठी आपण थांबलेलो आहोत ते हॉटेल चौधरी जम्मू काश्मीर धाबा. अतिशय सुंदर जेवण या ठिकाणी आहे. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या. शाकाहारी भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. इथे आलात तर पनीर पराठा ट्राय करायला विसरू नका. चौधरी धाब्याला जेवण करून आम्ही पोचलो आमच्या आवडत्या स्पॉटवर, अर्थात कवठे कमळेश्वरचं महादेवाचं मंदिर. मंदिर अतिशय छोटं आहे, पण इतकं वातावरण छान आहे की तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर क्षणभर विश्रांती घेतल्याशिवाय राहणार नाही. साईडलाच बाबांची झोपडी आहे आणि इथे थांबत असताना कृष्णाने छान असे व्हिडिओ एडिटिंगचे शॉट्स त्यांनी घेतलेले आहेत. त्याचा देखील आनंद घेऊयात. समोर 2 गाड्या आमच्या पार्क केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बसलेलो आहोत. बाबांनी आम्हाला चहा पाण्यासाठी विचारला होता, पण बाबांना या ठिकाणी सांगितलं की आम्ही आत्ताच जेवण करून आलेलो आहे. इथे बसलेलो असताना आदरणीय बाबांनी आम्हाला सांगितलं, जे कवठे कमळेश्वरच्या मुख्य मठाचे मठाधिपती आहेत, त्यांनी सांगितलं की त्या दिवशी झालेल्या वादळामध्ये बाबांच्या झोपडीचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी तरुण आहात, तर आम्हाला काही मदत करता येईल काय, यावर प्लास्टिक टाकायचं होतं. आम्ही क्षणाचाही विचार न केला आणि लगेचच बाबांना मदतीसाठी पुढे आलो. या पडक्या झोपडीवर आम्हाला हे प्लास्टिक टाकायचं होतं. बाबांच्या दर्शनासाठी जात आहोत, तर कोणाच्या तरी उपयोगी यावं हे आमचं सौभाग्य असं समजून आम्ही या कामाला सुरुवात केली. विशेष करून आमचे सर्व सहकारी, वैभव पालेकर असेल, बंटी असेल, विशाल, कृष्णा, तेजस, भूषण, सर्वच या कामाला लगबगीने आम्ही लागलो आणि पाहता पाहता बाबांचं ते कार्य पूर्ण करून दिलं. एका सुफी संताचं वाक्य आहे, मिली थी जिंदगी किसी के काम आने में, लेकिन वक्त निकल गया कागज के तुकडे कमाने में. बाबांना चहा पाण्यासाठी पैसे देऊन समाधान व्यक्त करून प्रवास करत आम्ही पोचलो बाबांच्या शिर्डीमध्ये. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. बाबांच्या शिर्डीचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कधी जा, भक्तांची अलोट गर्दी या ठिकाणी असते. आम्ही प्रथमतः भक्तनिवासमध्ये रूम शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु गर्दीमुळे आम्हाला रूम मिळाला नाही. तेव्हा रूमच्या शोधासाठी आम्ही प्रसादालयाच्या समोरच आम्हाला शालिनी रेस्ट हे खूप उत्तम दर्जाचं लॉजिंग या ठिकाणी मिळालेलं आहे. AC रूम्स त्या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि आम्ही 2 AC रूम घ्यावे लागले. रूम्सची कंडिशन अतिशय उत्तम आहे. रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालो ते बाबांच्या दर्शनासाठी, परंतु गर्दी इतकी होती की आम्ही मुखदर्शनच घेतलं. मुखदर्शनानंतर चावडी, द्वारकामाई, दक्षिणमुखी मारुती हे चावडीचं दृश्य आहे. याच ठिकाणी बाबा बसत होते. मुखदर्शनाला सुद्धा खूप गर्दी होती, परंतु दर्शन अतिशय सुंदर झालं. दर्शन केल्यानंतर खरोखरच मन तृप्त होतं. सुंदर असा कळस बाबांचा. आणि त्यानंतर आम्ही थोडं मार्केट फिरण्यासाठी गेलो. द्वारकामाईच्या समोरच लाडू काउंटर आहे बाबांचा प्रसाद. या ठिकाणाहून आपण बाबांचा प्रसाद घेऊ शकतो. शिर्डीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही देवस्थानापेक्षा इथलं असणारं मार्केट अतिशय मोठं आहे. पूजेच्या वस्तू, ग्रंथ, पुस्तकं, त्याचप्रमाणे शोभेच्या वस्तू, बाबांच्या मूर्त्या असतील विविध प्रकारच्या, लहान मुलांची खेळणी, विविध प्रकारची खेळणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे शालेय उपयोगी वस्तूसुद्धा या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. कॉमेडियन कृष्णा ठाकरे खेळणी एक्सप्लोअर करताना. संपूर्ण मार्केट फिरल्यानंतर आम्ही विश्रांतीसाठी रूमवर गेलो आणि सकाळी पुन्हा एकदा बाबांचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.
शिर्डीमध्ये कसा वेळ जातो, कसा दिवस जातो कळतच नाही आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम साईराम.